बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधववर आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल आहे। जाधव पत्नीसह नातेवाईकांनी आंदोलन देखील केलेलं होतं। जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधववर खरं तर आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे सचिन जाधवनं, पण आपले पती आत्महत्या करूच शकत नाही असा पत्नीनं दावा केलेला आहे। ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आले। माझी फिर्याद घेत नाहीये ते। माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। ते सुसाईड करू शकत नाहीत। सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांना सगळ्या युट्यूब चॅनलला हे ते किती स्ट्रॉंग आहे ते सगळ्यांना माहिती आहे। ती सुसाईड करू शकत नाहीत। त्यांना मेंटली खूप टॉर्चर केलं गेलं। ते डिस्टर्ब होते, 1 महिन्यापासून खूप जास्त डिस्टर्ब होते। मी ऑब्झर्व केलं होतं, ती घरी बोलत पण होते की मी खूप डिस्टर्ब आहे, मला ऑफिसचा खूप जास्त स्ट्रेस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।